गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंकळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले 4:18. अर्धी टाकी 4 गाड्या CNG 2 गाड्या पेट्रोल आणि आपण आहे घराच्या इथं. आपण काही लवकर उठलोय, सो म्हणलं चला टाइमपास करण्यापेक्षा बघूया आज लवकर सुरुवात करून आपलं काम किती वेळात होते. तर बघूया आपली सुरुवात कोण करते. CNG घेऊ भरून आधी, नंतर पुढं कंटिन्यू करू. फर्स्ट राईड आपल्याला ओलाकडनं भेटली एअरपोर्टची. तर 331 रुपये कस्टमरचं बिल झालंय. ओलाच्या एवढ्या राईड वाजतात आहेत ओलाच्या भरपूर, पण सगळे रेट एकदम कमी आहेत. तर 331 कस्टमरकडनं घेऊन 243 आपल्याला दिलेत आणि आता रेट येतात फक्त 10 रुपये 9 रुपये प्रमाणे. पण कस्टमरकडनं जास्त घेतात. ओलाचा इथनं माझा एक्सपिरियन्स आहे की एअरपोर्टला रेट देत नाही. आता उबेरच्या 90 दाखवतात कॅब, बघू तर किती वेळ लागतोय. तर बघू, थोडा वेळ थांबू आपण. नाही तर मग थोडंसं पुढे सरकू, कारण ओलाचे असे रेट घेण्यात काहीच पॉईंट नाहीये. भुसरीचे 180 दाखवले, जय गणेश साम्राज्य देणार 170, म्हणजे 19-20 किलोमीटरचे 170 रुपये. नाही परवडत. तर आता मला वाटलं होतं 301 रुपये आपल्याला देतील, 300 रुपये, पण 250 दिले. बघा तुम्ही, 80 रुपये ओलाने घेतलेत कमिशन. ठीक आहे, कधी कधी ओला चांगलं देतं, कधी कधी त्यांचे पण फायदा करून घेतात. एअरपोर्टला काही राईड पडत नव्हती. थोडंसं समोर आलो होतो आपण विश्रांतवाडीच्या साईडला. तर तिकडनं आपल्याला वाकडेवाडी बस स्टँडची आली 150 रुपये, 155. तर कस्टमरला सोडले आत्ताच. आता इथनं बघूयात, 1-2 मिनिटं थांबू. पडते का राईड? नाही तर मग आपण रेल्वे स्टेशनला जातोय पुढं. रेल्वे स्टेशनवरनं आपल्याला राहटणीची राईड पडली 246 आणि इथनं आता आपल्याला ओलाकडनं राईड पडली 209 रुपये. स्टेशन घेतोय मी. इकडं तिकडं मोकळं फिरण्यापेक्षा आपले तेवढे 200 रुपये होऊन जातील. तर कस्टमरचा कॉल पण झाला. 1-2 मिनिटांमध्ये मी कस्टमरच्या इथं पोहोचतोय आणि 1 अर्धा तास लागेल आपल्याला स्टेशनला पोहोचायला परत. तर ठीक आहे, बघूया वेळ किती लागतोय. ओलाची ट्रिप आलो होतो घेऊन आपण राहटीपासनं. 223 रुपये कस्टमरचं बिल झाले. 200 टोटल. 2 राईड रॅपिडो, 2 राईड ओला, टोटल झाली 848 रुपये. गाडी चालली 770 किलोमीटर. टाइम झालाय 7:54. तर आता इथं येते कोंडवायची एक आली उबेरकडनं, पण नको, कोंडवा तिकडे जात नाही आपण. रेट पण नाही, 150 रुपये फक्त. तर बघूया आता. इथनं कॅब तर नाही जास्त, 6 ते 10 कॅब दिसतात उबेरला, म्हणजे राईड येऊन जाईल आपल्याला. रॅपिडो कडनं आली पाहिजे. आता येताना बघ, जाताना 248 घेतले, येताना 200 रुपये, 50 रुपयाचा फरक आहे. असे काल पण भोसरी जय गणेश साम्राज्याला आपण इथून घेऊन गेलो स्टेशनला 300 रुपये, उबेर 200 आपल्याला दिले. तिकडनं येताना 300 रुपये घेऊन आलो रॅपिडो. चिखलीपासून आपल्याला राईड, स्टेशन पासून आपल्याला चिखलीची राईड पडली 365 दाखवले. 384 कस्टमरचं बिल झालं. आपल्याला किती दिले पाहिलं नाही मी. तर 1150-1160-70 आपलं अर्निंग झाले. तर आता इथनं रॅपिडो आणि उबेर चालू करतो आणि बघूया आपल्याला राईड कोण देते. आता इथनं कल्याणी नगरची राईड पडली आपल्याला रॅपिडो कडनं. ओले आपण कस्टमरच्या लोकेशनला. कल्याणी नगरला नव्हती राईड, पूर्ण आतमध्ये एरिया तो होता, पण कल्याणी नगर नव्हता, एअरपोर्ट रोड होतं. आणि कस्टमरला सोडला आपण. 52 मिनिटं लागले आपल्याला. 296 रुपये बिल झाले. आपलं 1204 अर्निंग झालं मी टोटल केली, आणि हे समजा 96.4. तर डॉट आपले 1,500 रुपये अर्निंग झाले. टाइम गाडी चालली 120 किलोमीटर. टाइम झालाय 10:41. आता आपण आहे एअरपोर्टला. आता इथं बघूया फ्लाईट कितीला, 11ला आहेत का 11:15 आहेत का 11:30 आहेत. आपण पाहिलं नाही, आपण डायरेक्ट निघलो, कारण गर्दी होती ट्रॅफिक मध्ये. असं उभं राहून बघता नाही येत, त्यापेक्षा गाडी साईडला घेतो आता इथं आणि बघतो की ट्रिप कुठल्या वाजणार. इथं जर नाही पडली, जास्त कॅब असतील, तर मग मी विश्रांतवाडीच्या साईडला जाईल, तिकडनं मग ते धानोरी वगैरे तिकडनं पडून जातील. आता काय आपल्याला 1-2 राईड पाहिजे व्यवस्थित. बघूया किती वेळ लागतोय आपल्याला राईड पडायला. डायरेक्ट राईड भेटली, मोठी राईड आपल्याला धानोरी पासनं कॉग्निजंट फेज 3 इंजवडी 371, 371 रुपये आणि 27 किलोमीटर होतं. 27 किलोमीटरचे 371. तर अशा प्रकारे आज आपलं 1900 रुपयाचं काम झाले. टाइम झालाय 12:45. 12:42. गाडी चालली 154. 3 गाड्या गॅस आहे आपल्याकडं. तर बघूया आता. आपण आता घरीच जाऊ डायरेक्ट.